जय शिवराय मंडळी. मी आता उभा आहे इंदुरीच्या किल्ल्यावर, अर्थात सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या गडीमध्ये. आपल्याला ठाऊकच आहे, औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येनंतर शाहू महाराजांना अटकेत ठेवलं होतं. तर शाहू महाराजांना कैदेतून औरंगजेबाने एवढ्यासाठी सोडलं की मराठ्यांमध्ये सत्तेचा संघर्ष उभा राहावा, आणि अपेक्षेप्रमाणे तसंच झालं की छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी बाईसाहेब यांच्यामध्ये अक्षरशः लढाईपर्यंत सर्व प्रकरण गेलं होतं. या दोघांमध्ये समेट घडवण्याचा अहोरात्र प्रयत्न केला तो खंडेराव दाभाडे यांनी. त्यांचा ओढा खरं तर ताराराणी बाईसाहेबांकडे होता, पण शाहू महाराजांशीही ते कायम एकनिष्ठ राहिले. मुघल सैन्याशी किंवा आपल्याच घरभेद्यांशी सुद्धा लढण्यामध्ये त्यांची पूर्ण हयात गेली. एक प्रसंग सांगितला जातो की ताराराणी बाईसाहेबांनी मोठ्या आदराने शाहू महाराजांना समेट घडवून आणण्यासाठी पन्हाळा किल्ल्यावर बोलावलं होतं. तेव्हा शाहू महाराज म्हटले की तुम्ही मला बोलावताय खरं, पण तुम्हा सरदारांच्या मनात जर विकल्प उत्पन्न झाला तर मी काय करणार ऐनवेळी. तर अशा वेळीच खंडेराव दाभाडे त्यांना आश्वस्त करून म्हणाले की सरकार, हा देह तुमच्या अन्नावर पोसला गेलेला आहे. आम्ही एक वेळ मरण पत्करू, पण तुमच्यावर आच येऊ देणार नाही. ताराराणी बाईसाहेबांनी तुम्हाला बोलवलं तिथपर्यंत सुरक्षित नेण्याची आणि तिथून परत आणण्याची ही जबाबदारी माझ्यावर राहील. तर छत्रपती घराण्याशी असे एकनिष्ठ असणारे खंडेराव दाभाडे यांना हा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. जय शिवराय.